की हा टँक कधी आपल्याकडे वॉटर टँक दोराबजी मॉलमध्ये 3 वॉटर टँक आहे, ते वॉटर टँक कधी सुरुवात होणार. तर ॲडिशनल कमिशनरनी म्हटलं की आम्ही लवकरात लवकर 15 मेमध्ये हा पाण्याचा तुम्हाला इथला पाणी. आणि ते किती पाणी मिळणार? 3 लाख लिटर. हा एवढ्या भागात तो पुरणार नाही. महत्त्वाची गोष्ट खरं म्हणजे की ह्या भागात 3 लाख लिटर, मी जेव्हा 40 टँकर माझ्या सोसायटीमध्ये येतात त्याला रोज 4 लाख लिटर आहे. तुम्ही हिशोब लावा की तो कधी पुरणार. तो ह्या भागात तो पुरणार नाही. आणि बरेचसे मी जेव्हा व्हिडिओ पाहत होतो की ते म्हणत होते नाही नाही आम्ही तुम्हाला इथूनच पाणी देऊ. कसं काय देणार? त्याचा ब्लॅक अँड व्हाईट आम्हाला स्थानिक लोकांना आणि सर्व सोसायटीला तो पुरावा आम्ही रिक्वेस्ट करतो की ते आम्हाला दाखवा आणि तो कसं होणार. आता मुद्द्याचा परत एक मेन गोष्ट जी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. बरेचसे व्हिडिओ मी पाहत होतो की हा टँकरचा पाण्याच्या टाकीचा आम्ही क्रेडिट, हा क्रेडिट कुणीही घेणार असं त्याची आवश्यकताच नाही आहे. कारण या पुढारी लोकांनी काहीही त्यावर काम केलं नाही आहे. जेव्हा मी हा कव्हरेज बघत होतो ते एका मॅडमची, त्यांचं नाव आहे अर्चना दुबे, ते मला काय म्हटले की इथे तुम्हाला पाणी या टाकीमध्ये येणारच नाही, तुम्हाला पाणी टँकरने मिळणार. तर तो मुद्दा एक मला महत्त्वाचा होता की आम्ही बघू मग कसं काय ते करायचं. मग तो पत्रव्यवहार आणि बऱ्याचशा वर्तमानपत्रात तो पाण्याचा मुद्दा इतका राबवला की प्रशासनाने हा एक पाऊल घेतला आणि तो आज आम्हाला माहीत पडलं की आत्ता उद्या CM साहेब येतात. मला एक छोटासा महत्त्वाचा गोष्ट याच्यामध्ये ॲड करायचं. 2-4 दिवसात आधी जेव्हा वॉर संपल्यानंतर, इलेक्शन संपल्यानंतर मोदी साहेब म्हटले की आपण कमीत कमी आपला हे वापर करा. तर मला एक खरं म्हणजे मला सांगायचं की CM साहेबांनी इथे येऊन हा टाकीचा उद्घाटनची आवश्यकता नाही आहे. त्याची क्रेडिट तुम्ही घेऊ नका. आता इथे मोठमोठे बॅनर लागलेले, परत तेच मला सांगायचं, हा स्थानिक मुद्दा आहे. हा जितकाही काम केलं आहे ते सगळ्या स्थानिक लोकांनीच केलं आहे. तेच मला सांगायचं.